नमस्कार मंडळी, मी मोहिनी जोशी आपल्या भक्तियोग यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे. येत्या 8 सप्टेंबरला ऋषी पंचमी येत आहे. या दिवशीचा उपवास म्हणजे बैलांचे श्रम ज्याला कारणीभूत झालेले आहेत असे कोणतेही पदार्थ खात नाहीत. दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीची कथा ऐकतात. हे व्रत 7 वर्ष करावयाचे असते. अर्धवट राहिल्यास वारसाने ते व्रत पूर्ण केले पाहिजे. चला तर मग ऐकूया कहाणी ऋषी पंचमीची. ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तेथे एक ब्राह्मण होता. तो आपल्या शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली, म्हणजे तिला विटाळ झाला. विटाळ तसाच घरात कालवला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढल्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी. आणखी काय, दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणाचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला त्याने सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. त्याची बायको मोठी पतिव्रता होती. तिनं 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला, खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीने पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील. त्यामुळे मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून कुत्री उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला आणि पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. त्यामुळे कुत्रीला पूर्ण दिवस उपवास घडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी आज उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी त्या पातेल्यास जाऊन शिवले, तर माझ्या सुनेला राग आला. तिनं जवळच जळकं कोलीत घेतलं आणि माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्यात मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठून बाहेर आला. बैलांना चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसरे दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथे ऋषींचा मेळा पाहिला. त्या मुलाने त्या ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्यांना प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमीचं व्रत कर. हे व्रत कसं करावं तर भाद्रपदाचा महिना येतो. चांदण्या पंखातली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं, ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्टानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. हे तेल केसांना लावावं. मग आंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष व्रत
व्रत करावं आणि शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते, नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतो, मनी इच्छिल कार्य पूर्ण होतं. मुलानं ते व्रत केलं, त्याचं पुण्य आईबाबांना दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला, आकाशातून विमान उतरलं, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू जो होता तो पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा हो. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण. तुम्हाला आम्ही सांगितलेल्या कथा ऐकायला कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.